कुठे बघताय? मी तर इथे. कालचा ब्लॉग बघितला ना? बघायलाच पाहिजे. कसा वाटला? छानच वाटेल ना? तर आज मी घेऊन आले आपला सेकंड ब्लॉग. तर रेडी आहात ना? चला. तर सांगा बरं, कुठे उभी आहे मी? बरोबर, मी उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात. आता आपण जाणार आहोत एक अशा मंडळामध्ये जे मंडळ महिलांनी सुरुवात केले. तर चला जाऊया. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. लक्षात आहे ना सकाळी भेटलेलं कसे दिसती? छान ना? आपण आता आलेलो आहोत जे मंडळात जे महिलांनी सुरू. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. महिला आपले मंडळ जे आहे 14 वर्ष झालं मंडळ आपले सुरू झालेलं आहे. त्याच्या फक्त महिला यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यात आणि त्यांना सगळ्या ह्याच्यातून वेळ काढून 9 दिवसाच्या विश्रांती मिळाली आहे. तुम्ही जे मंडळ चालू केला त्याला काय उपक्रम आहे? आपण दरवर्षी वेगवेगळ्या हेतूने उपक्रम घेत असतो. कधी सामाजिक हेतूने असतात, कधी राजकीय हेतूने असतात. तर प्रत्येक वेळेला आपण त्या गरजेनुसार आपण ते उपक्रम घेत असतो. आता कोरोनाच्या काळातच आपण बघायला गेलं तर प्रत्येक घरोघरी आपण अन्नधान्यांचा पुरवठा केला. त्या परत ज्या काही आपल्याला अडचणी येतील त्या अडचणींवर आपण सगळ्या महिला एकत्र येऊन त्याच्यावरती एकत्र येऊन विचार विनिमय करून आपण त्या गरजूंना मदत करण्याचा आपण एक सज्ज हेतू घेऊन हे सगळं करत असतो. पूर परिस्थिती काही ठिकाणी झाली त्यावेळेला पण आपण धान्य गोळा करून, कपडे गोळा करून अशी ज्या त्या परिस्थितीनुसार आपण जी लागेल ती मदत आपण एकत्र येऊन करत असतो. देवी आम्ही महिलांसाठीच खास बसवतो. कारण पूर्वी कसं होतं, म्हणजे आम्हाला जवळजवळ 14 वर्ष झाली आम्ही हे नवरात्र महिला मंडळ चालू केलं आहे. त्या आता 14 वर्षापूर्वीची परिस्थिती होती की महिला जास्त घराच्या बाहेर पडत नाही. म्हणून आपण हे फक्त खास महिलांसाठी हा आपला एकच उद्देश होता की महिला घरातून बाहेर पडू त्यांना त्यांच्या हक्काचं वाचन. त्यासाठी आपण हे महिला मंडळाची सुरुवात केली. तर आपल्या मंडळात फक्त महिलांसाठी असतं.